बघू अजून किती वेगाने हा धावू शकतो। बघता बघता तो क्षण आला की परवा राजा विक्रमादित्य येणार आहेत। तेच तर कुसुम, ते येणार आहेत म्हणून माझ्या मनाची हुरहुर वाढू लागली आहे। तुम्ही काय बी काळजी करू नका। पण कुसुम, आपली सगळी तयारी झाली आहे ना? वय मग अहो त्यांच्या स्वागतासाठी आपली समधी नगरी सजली आहे। त्यांच्या स्वागतासाठी आपल्या नगरातल्या समध्या लोकांनी घर फुलांनी सजवली आहेत। नगराच्या प्रवेशद्वारावर नगारे ढोल समद तयार आहे। महाराज विक्रमादित्य यांच्या स्वागताची तयारी एकदम मस्त झाली आहे। काय सांगतेस कुसुम? अहो खरं तेच सांगते। आता फक्त ते आले की तुम्ही अशा सजून तयार राहा, म्हणजे महाराजांची नजर तुमच्यावर खिळून राहिली पाहिजे। आता परवा महाराज येतील, तुम्हाला पसंत करतील आणि तुमच्याशी विवाह करून तुम्हाला घेऊन जातील। हो ना कुसुम, तू म्हणते आहेस अगदी तसंच व्हायला हवं बघ। मला खात्री आहे समजा अगदी तसंच होईल बघा। तुम्ही काय बी काळजी करू नका। श्री महादेवांना आता माझी हीच प्रार्थना आहे की सगळं सुरळीत हो। प्रधानजी, अहो 2 प्रहर उलटून गेले, अजून कसे नाही आले तुमचे महाराज? अजून किती वेळ वाट बघायची? व तुम्ही थोडी प्रतीक्षा करा, महाराज येतीलच इतक्यात। प्रधानजी, प्रणाम महाराज। काय झालं प्रधानजी? इथे अजूनही लोकांची गर्दी दिसते। हो, पण या सगळ्यांमध्ये विक्रम कुठे दिसत नाही? महाराणी, महाराज अश्वाची परीक्षा घेण्यासाठी गेले आहेत, कोणत्याही क्षणी येतील ते। विक्रमाला त्याच्या मनासारखा अश्व मिळाला म्हणजे झालं। महाराज, मी आपली ओळख करून देतो। हेच आहेत ते अश्वाचे व्यापारी। प्रणाम महाराज। महाराज, यांच्याकडील प्रत्येक अश्व उच्च आणि दिव्य स्वरूपातले आहे। त्यापैकी एका अश्वाची परीक्षा घेण्यासाठी महाराज गेले आहेत। माझ्याकडचे अश्व साधे सुधे नाहीत, हिरे हिरे। त्यांना तपासायला बारीक नजर लागते। आता बघू तुमच्या राजांकडे ती बारीक नजर आहे का नाही। आजपर्यंत कित्येक व्यापाऱ्यांनी त्यांच्या अश्वांचे कौतुक केले आहे, पण विक्रमला त्या अश्वांची पारख करण्यासाठी वेळ लागलेला नाही। अहो मी आधी तेच म्हणतो, या माझ्या घोड्यांची पारख करायला एवढा वेळ कधीच लागला नाही। प्रधानजी, विक्रमला जाऊन किती वेळ उलटला? महाराज 2 प्रहर उलटून गेले। काय 2 प्रहर? प्रधानजी, हो इतका वेळ उलटून गेला तरी विक्रम अजून कसा आला नाही? महाराणी, आम्ही सुद्धा महाराजांचीच प्रतीक्षा करतोय, पण ते कुठे आहेत याची आम्हाला काहीच खबरबात नाही। अहो इतका वेळ झाला तरी विक्रम अजून कसा आला नाही? असं कुठे गेला असेल तो? तरी मी सांगत होते की उद्या आपल्याला प्रस्थान करायचे आहे।
पद्मसेना आणि तिच्या आई वडिलांना भेटण्याचा मुहूर्त समीप आला आहे. अहो, आल्यावरही आपण अश्व शोधला असता. महाराणी, तुम्हाला जसं तुमच्या राजाची काळजी तशीच मला बी माझ्या अश्वाची काळजी आहे. अहो, आज पतूर इतके अश्व विकले पण कोण्या बी धान्याला इतका वेळ परीक्षा घ्यायला लागला नव्हता. हो, नुसते हातावर हात ठेवून वाट बघणे योग्य नाही. काहीतरी करायला हवे. महाराणी, तुम्ही काळजी करू नका. प्रधानजी, ताबडतोब सैनिकांना पाठवा आणि विक्रमचा शोध घ्या. जशी आज्ञा महाराज. ऐकलत का सैनिकांनो? राज्याच्या चारही दिशांना जा आणि महाराजांना शोधा. विक्रमादित्यबद्दल काही वार्ता समजली तर लगेच आम्हाला कळवा. होय महाराज. येतो आम्ही. चला. प्रधानजी, काय झालं असेल? लई काळजी लागून राहिली मला माझ्या अश्वाची. त्याला कुठं लागलं बिगलं तर नसेल ना? अहो, लई पोटच्या पोरावनी सांभाळलं मी त्याला. राजाच्या हातून लगाम सुटल्यामुळं भलत्याच दिशेला तर गेलं नसेल ना? देवा, सुखरूप आण रह त्याला. पुरे झालं. जे सिद्ध व्हायचं होतं ते झालं. खरंच याच्यासारखा अश्व मी पाहिला नाही. आता पुन्हा माघारी जायला हवा. थांब, अरे थांब. हे काय घडतंय माझ्यासोबत? थांब. हे काय होतंय? काय प्रकार आहे हा? थांब. नक्कीच हा मायावी अश्व आहे. हा काय साधा सुद्धा अश्व नाहीये. हा कुठे घेऊन जातोय मला? थांब, थांब. अरे प्रधाना, तुझी चिंता मला जाणवते आहे. पण आता ही चिंता करून काही उपयोग नाही. कारण विक्रमाला जिथे जायचे होते तिथे तो एव्हाना पोहोचलाही असेल. प्रधानजी, प्रणाम महाराज. काय झालं? दिवे लागण झाली. विक्रमची काही वार्ता समजली का? महाराज, मी सैनिकांना पाठवलं आहे महाराजांना शोधायला. मग आपण निश्चिंत राहा. ते येतीलच एवढ्यात. हे काय, आलेच. काय झालं? तुम्ही राजा विक्रमादित्य यांना शोधायला गेला होतात ना? सापडले का ते? प्रधानजी, हे सगळं काय चाललंय? अरे, तुम्हाला महाराजांना शोधायला पाठवलं होतं. तुम्ही शोधलत का त्यांना नीट? महाराज, अहो काय प्रकार आहे हा? विक्रमादित्य महाराज माझ्या अश्वाला घेऊन कुठे गेलेत? साधा सुद्धा अश्वाचा व्यापारी मी.
त्याच्यावरच पोट आहे माझं. तुम्ही एक क्षण थांबा. इथे प्रश्न गंभीर आहे. आमचे महाराज सापडत नाहीये. आम्ही पण तेच म्हणतोय. असं का केलं असेल राजांनी? अहो, इतका वेळ परीक्षा घ्यावी अश्वाची, इतका वेळ? माझा आवडता अश्व आहे होतो. महाराज त्यांनी काही खाल्लं असेल का, पाणी पिलं असेल का? चिंता लागून राहिली हो. तुम्ही काही करा पण त्याला घेऊन या. माझा अश्व मला परत द्या. अहो, मला निघायचंय, दुसरीकडे जायचंय. माझा अश्व मला शोधून द्या. काही करा पण माझा अश्व मला शोधून द्या. हे बघा, तुम्ही काही काळ प्रतीक्षा करा. विक्रमादित्य महाराज येतील, मग तुमचा अश्व तुम्ही घेऊन जाऊ शकता. अहो, मला दुसऱ्या राज्यात जायचंय. तुम्ही परीक्षा घ्यायची म्हणून माझा अश्व फरार केला. बर, तुम्हाला माझा अश्व शोधून आणता येत नसेल तर एक काम करा. तुम्ही मला माझ्या अश्वाची जी किंमत होती ती द्या आणि मला जाऊ द्या. आमचे महाराज अजून आले नाहीत आणि तुम्हाला तुमच्या अश्वाची किंमत हवी आहे? हे बघा, विषय गंभीर आहे. कृपया करून तुम्ही जरा समजून घ्या. नाही नाही, मला काही ऐकायच नाही. एक तर माझा अश्व द्या, नाही तर त्याची किंमत द्या. महाराज, काय करायचं आता? प्रधानजी, ते योग्य तेच बोलतायत. त्यांना त्यांच्या अश्वाची किंमत द्या. त्यांना जाऊ द्या. आपण विक्रमची प्रतीक्षा करू. जशी आज्ञा महाराज. कोण आहे रे तिकडे? ही तुमच्या अश्वाची किंमत. तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे आहे. धन्यवाद महाराज. चला रे. महाराज, आपण विक्रमादित्य राजांची किती वेळ प्रतीक्षा पाहिजे? जोपर्यंत विक्रम कुठे आहे हे समजणार नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही. आपले महाराज कुठं असतील काय माहिती. बघा ना, इतका वेळ झालाय तरी बी त्यांचा काय पता नाही. आता मला बी लय काळजी वाटायला लागली आहे. महाराजांना शोधा, महाराजांना शोधा, महाराजांना शोधा. आपण शांतता राखा. मला तुमची काळजी कळते आहे. आपले महाराज कुठे आहेत याबद्दल अजून काहीच कळलं नाही. पण अशा समयी आपण संयम ठेवणं हे गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता धीर धरा आणि आपले महाराज सुखरूप असावेत यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करा. आता विक्रमाची 7.5 वर्षांची कठोर परीक्षा सुरू झाली आहे. स्वामी, पण उज्जैन नगरीत श्री महाकालच्या रूपाने वास करत आहात.
आणि माझे देखील आता तिथे आगमन झाले आहेच. विक्रमाच्या परीक्षेचा काळ आता सुरू झाला आहे. आता तुमच्यासह त्या नगरीत राहून मी माझे काम करेल. थोडक्यात आता विक्रम गेल्यानंतर उज्जैन नगरीचे दायित्व हे त्या दोघांचे आहे हे या ठिकाणी कळून चुकते. त्यानुसार आता त्यांच्या कार्याचा देखील प्रवास सुरू होणार आहे. शनिदेवांच्या कठोर परीक्षेत विक्रम यशस्वीपणे उतरावा हीच त्यांची इच्छा आहे. प्रणाम महाराज. प्रताप, विक्रमादित्य आणि त्यांचे माता पिता आले का? नाही महाराणी, आम्ही सुद्धा प्रतीक्षेत आहोत. अजून कसे आले नाहीत? ठरलेली वेळ निघून जात आहे. महाराज, आपण त्यांची वाट पाहूया. माते, राजे विक्रमादित्य अजून आले नाही. त्यांना काही झालं नसेल ना? आम्हाला देखील ही चिंता आहे. प्रताप, आपल्याकडनं सगळी तयारी झाली आहे का? महाराज, आपली सर्व तयारी झाली आहे. स्वागतासाठी सगळे सज्ज आहेत. मला तर भीती वाटते आहे. त्यांना काही झालं नसेल ना? पद्मसेना, तू काही चिंता करू नकोस. ते येतच असतील. वैराजकुमारी, तुम्ही काही काळजी करू नका. महादेव समद ठीक करतील. आपण अजून काही वेळ प्रतीक्षा करू. त्या पलीकडे अजून आपण काय करू शकतो? कुठे आलोय मी? मला काहीही समजत नाही. कसलाच ताळमेळ लागत नाही. तो व्यापारी कोण होता? आणि त्याचा तो अश्व? मुळात तो अश्वच नव्हता. कोणती तरी मायावी शक्ती होती ती. पण मग हे सारे माझ्या सोबतच का घडतंय? सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. घरच्यांची अवस्था बिकट झालेली असणार. नगरात काय परिस्थिती असेल कुणास ठाऊक. हे कोणते अरण्य आहे? चालून चालून माझे पाय शिणले. आता घशाला कोरड देखील पडली आहे. इथे आसपास कुठे नदी देखील दिसत नाहीये. नक्की कुठे आणून सोडले आहे मला? इथून बाहेर जाण्याचा मार्ग देखील सापडत नाहीये. विक्रमा, इथून पुढे तुझ्या 7.5 काळ सुरू होतोय. पुढील 7.5 वर्ष तुला असेच काहीसे घालवावे लागणार आहे. स्वतःच्या राज्यात दरबारात सिंहासनावर बसून माझा अपमान करणारा राजा विक्रमादित्य आणि हा विक्रमादित्य यांच्यात खूप फरक असणार आहे.